गुड इव्हिनिंग एव्हरीबडी. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे अतिशय बेसिक चॅप्टर, ते म्हणजे बायोलॉजी क्लास 11th मध्ये नीटच्या प्रिपरेशन मध्ये सर्वात बेसिक किंवा आपण फंडामेंटल चॅप्टर समजला जातो. किंवा आपण कोणत्याही कोचिंग वर गेलात त्यावेळेस आपल्याला फर्स्ट म्हणजे सेल द युनिट ऑफ लाईफ हा चॅप्टर शिकवला जातो. तर पहा मित्रांनो, आज आपण सेल द युनिट या चॅप्टरचे अतिशय डीप मध्ये आज आपण इंट्रोडक्शन पाहणार आहोत. तसेच आपले पूर्ण कन्सेप्ट आपण स्टेप बाय स्टेप आपण समजून घेणार आहोत आणि लास्टच्या सीझन मध्ये आपण प्रश्न सुद्धा पाहणार आहोत मित्रांनो. तर पहा मित्रांनो, हा सेल द युनिट चॅप्टर का महत्त्वाचा ठरला जातो, कारण आता आपल्याला माहिती की एक साखळी ही दुसऱ्या साखळीवर डिपेंडेड असते. म्हणजे जर आपण पहिला धडा चांगल्या प्रकारे समजून घेतला तर आपल्याला पुढचा धडा चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी अतिशय मदत मिळते किंवा आपल्याला पुढचा धडा सोपा जातो. परंतु हा जे सेल द युनिट ऑफ द लाईफ आहे हा तर पूर्ण बायोलॉजीचाच एक फंडामेंटल बेसिक मानला जातो. कारण आपल्याला सेल शिवाय आपलं पूर्ण शरीर किंवा प्लांट्स किंवा ॲनिमल्स, झुलॉजी असो किंवा बॉटनी, त्या विषयामध्ये थोडा ना थोडा तरी उल्लेख आपल्या या सेलचा येणार आहे. त्यामुळे आपल्याला सेल हा चॅप्टर अतिशय चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा आहे. तर पहा मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे सेल द युनिट ऑफ लाईफ. मी जे एनसीईआरटी, आता पहा मित्रांनो, एनसीईआरटी हे अतिशय किचकट आहे. कारण एनसीईआरटी मध्ये थोड्या शब्दात जास्त प्रकारची माहिती दिलेली आहे. त्यामुळे आपण एनसीईआरटी सुद्धा रीडिंग करणार आहोत. बट जेवढे कन्सेप्ट आपल्या कन्सेप्टली क्लिअर किंवा थेरोटिकल होतील अगदी त्या प्रकारे आपण पूर्ण कन्सेप्ट थेरोटिकल पाहणार आहोत. ते म्हणजे आपल्या लाईफ एक्झाम्पल वर घेणार आहोत आणि एनसीईआरटीचा सुद्धा आपण यामध्ये उल्लेख करणार आहोत. जे मी माझ्या स्वतःचे नोट्स बनवलेले आहेत त्याचा आज वापर करून आपण एक ना एक शब्द लिहून आपल्याला समजून घेणार आहोत. तर पहा मित्रांनो, आपण सेल द युनिट चॅप्टरला सुरुवात करूया. तर पहा मित्रांनो, सेल द युनिट चॅप्टर हा आपला बायोलॉजी या विषयामधला अतिशय बेसिक चॅप्टर मानला जातो. सेल द, याच्या चॅप्टरच्या नावामध्येच लिहिलेलं आहे की सेल द युनिट ऑफ लाईफ, म्हणजे एक लाईफचं युनिट. आता प्रत्येक गोष्टीला युनिट असतं, अगदी त्याच प्रकारे आपल्याला आपल्या बॉडीचं किंवा लाईफचं युनिट म्हणजे काय आहे तर सेल आहे मित्रांनो. पहा आता या सेल म्हणजे मराठीमध्ये याला म्हणतात पेशी. पहा मित्रांनो, सेल म्हणजे पेशी आणि युनिट म्हणजे एकक. पहा मित्रांनो, युनिट म्हणजे एकक आणि लाईफ म्हणजे काय असतं तर लाईफ म्हणजे जीवन म्हणजे हे जे बायो आहे हे जीवनावर आधारित आहे. त्यामुळं आपल्या प्राण्यांची किंवा पक्ष्यांची किंवा वनस्पतींमध्ये सुद्धा ही सेल पाहिली जातं. याला म्हणतात पेशी. म्हणजे लाईफचं एकक काय आहे तर सेल आहे. आपण अतिशय बेसिक पासून चॅप्टरला सुरुवात करणार आहोत, ते म्हणजे अतिशय लास्ट पासून पाहणार आहोत मित्रांनो. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पहा मित्रांनो, आता या ठिकाणी लिहिलेलं आहे सेल इज अ डिफाइनिंग फीचर ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ही एनसीईआरटी मधले पहिली लाईन आहे मित्रांनो. एनसीईआरटी मधली पहिली लाईन काय म्हणत आहे, सेल इज द डिफाइनिंग फीचर ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं एक डिफाइनिंग फीचर म्हणजे काय असतं तर ते सेल असतं मित्रांनो. अतिशय बेसिक पहिली म्हणजे एनसीईआरटी इज द फर्स्ट लाईन ऑफ द सेल द युनिट ऑफ द चॅप्टर. तर पहा या ठिकाणी मी लिहित आहे सेल इज अ डिफाइनिंग. काय म्हणत आहे, सेल इज अ डिफाइनिंग म्हणजे आपल्याला कोणतेही जीव जंतू तो जिवंत आहे हे कशावर ठरवलं जातं, डिफाइन कशावर केलं जातं ते म्हणजे त्याच्या सेल नुसार. त्यामध्ये एक जरी सेल असेल किंवा अनेक जरी सेल असतात तर त्याला डिफाइनिंग फीचर म्हणजे त्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम मानलं जातं. आणि जर त्याच्यामध्ये एकही सेल किंवा एकही सेल म्हणजे सेलचा थोडा सुद्धा भाग नसेल त्याला डिफाइनिंग फीचर मानलं म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हटलं जात नाहीये. तर म्हणून काय म्हणतात, सेल इज द डिफाइनिंग फीचर. काय म्हणत आहे, सेल इज द डिफाइनिंग फीचर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सेल इज द डिफाइनिंग फीचर ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. पहा मित्रांनो, सेल इज द डिफाइनिंग फीचर ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे एनसीईआरटी मधले
फर्स्ट लाईन आहे. तर आपण पाहिलं की सेल म्हणजे पेशी, युनिट म्हणजे एकक, लाईफ म्हणजे जीवन, म्हणजे आपल्या पूर्ण जीवनाचं एकक काय असतं तर ती सेल असते मित्रांनो. आणि प्रत्येक जीवजंतू किंवा प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला जर त्याला लिव्हिंग म्हणायचं असेल तर आपल्याला त्याचं काय पाहावं लागेल तर त्याची सेल पाहावं लागेल, म्हणजे डिफाइनिंग फीचर आहे एक सेल. आता पहा मित्रांनो, आता आपण पुढचं पाहू. पुढे काय म्हणतं ऑर्गॅनिझम. आता पहा मित्रांनो, ऑर्गॅनिझम. तर ऑर्गॅनिझम कसे असतात मित्रांनो हे आपल्याला माहिती. ऑर्गॅनिझम काही ऑर्गॅनिझम कसे असतात युनिसेल्युलर, आणि काही ऑर्गॅनिझम कसे असतात मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर म्हणजे एक पेशीय, मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशीय. हे आपण इयत्ता 5वी पासून पाहत आलेलो आहोत. आणि तेच त्याचाच भाग म्हणजे आपल्याला थोडं टॉप बॉटम टू टॉप म्हणजे आपल्याला या सेलचा आपल्याला 11th मध्ये दिलेला आहे. तर ऑर्गॅनिझम काही ऑर्गॅनिझम कसे असतात युनिसेल्युलर म्हणजे एक पेशीय, अँड मल्टी सेल्युलर म्हणजे बहुपेशीय. काही ऑर्गॅनिझम असे असतात की त्यांच्यामध्ये एकच पेशी असते, आणि काही ऑर्गॅनिझम असे असतात की त्यांच्यामध्ये अनेक पेशी असतात. तर पहा, आता एक पेशीयचं उदाहरण म्हणजे आपल्याला लहानपणापासून माहिती की अमेबा. अमेबा म्हणजे शेवाळ, म्हणजे अमेबा. एक म्हणजे काय बॅक्टेरिया अँड द अमेबा. आता आपण द लिव्हिंग वर्ल्ड चॅप्टर पाहिलेला आहे, कारण हे युनिसेल्युलर मध्ये आपण पाहिलं की बॅक्टेरिया आणि अमेबा कसे आहेत युनिसेल्युलर आहेत. तर त्याचं या ठिकाणी लिहू आपण एक्झाम्पल मध्ये काय येतं, एक्झाम्पल मध्ये येतं युनिसेल्युलरच्या बॅक्टेरिया अँड द अमेबा. म्हणजे बॅक्टेरिया मध्ये सुद्धा एकच पेशी आहे आणि या अमेबा मध्ये सुद्धा एकच पेशी आहे, बट ते काय करत असतात ते त्यांचं डिव्हिजन दुसऱ्या सेल मध्ये करतात. त्याच्यानुसार ते असेक्सुअल रिप्रोडक्शन करतात. त्याच्यामुळे त्यांची काय वाढत असते, त्यांची जी संख्या त्यांची जी संख्या आहे ती वाढत झालेली असते. म्हणजे बॅक्टेरिया सुद्धा एका बॅक्टेरियापासून अनेक बॅक्टेरिया तयार होतात, पण त्यांची सेलची संख्या किती असते मित्रांनो तर ते सेलची संख्या असते म्हणजे एकच असते. आता मल्टीसेल्युलरचं उदाहरण म्हणजे आपण स्वतः ह्यूमन्स मध्ये आपल्याला बिलियन्स ट्रिलियन्स मध्ये सेल्स पाहायला मिळतात. वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या पेशी आपल्याला या ह्यूमन्स बॉडी, प्लांट बॉडी, त्याच्यानंतर ॲनिमल जे मोठमोठे ॲनिमल्स असतील तर त्या ठिकाणी काय म्हणू आपण मॅमल्स. सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर मॅमल्स किंवा द ह्यूमन्स. म्हणजे मल्टीसेल्युलरचं उदाहरण म्हणजे काय होणार आहे, मल्टीसेल्युलरचं उदाहरण होणार म्हणजे ह्यूमन्स मध्ये बिलियन्स ट्रिलियन्स सुद्धा आपल्याला सेल्स पाहायला मिळतात. त्याच्यापासून आपली ही पूर्ण बॉडी काय झालेली आहे तर पूर्ण बॉडी आपली बनलेली आहे मित्रांनो. हे एक झाला आपला पॉइंट. हे एक सुद्धा आपल्याला अतिशय महत्वाचा टॉपिक आहे की ऑर्गॅनिझम हे कसे असतात युनिसेल्युलर अँड द मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर मध्ये बॅक्टेरिया अँड द अमेबा, अँड द मल्टीसेल्युलर मध्ये ह्यूमन्स, मॅमल्स, ॲनिमल्स, प्लांट्स सुद्धा येत असतात. ज्या काही प्लांट्स मध्ये कसं असतं, काही प्लांट्स मध्ये काही प्लांट्स मध्ये मल्टीसेल्युलर सेल्स असतात. पहा मित्रांनो, आता आपण पुढे सेल बद्दल पाहू. आपला बोर्ड स्मॉल असल्यामुळे आपल्याला एक एक स्लाइड अतिशय डीप मध्ये पाहावं लागणार आहे. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी काय म्हणतं, कॅपेबल ऑफ इंडिपेंडेंट एक्झिस्टन्स. कॅपेबल ऑफ द इंडिपेंडेंट एक्झिस्टन्स म्हणजे ही सेल कशी आहे, सेल ही इंडिपेंडेंटली एक्झिस्ट करते. म्हणजे आपल्या कोणत्याही प्राण्याच्या किंवा वनस्पतींच्या बॉडीमध्ये ही सेल कशी असते इंडिपेंडेंटली एक्झिस्टन्स करते. म्हणजे ती इंडिपेंडेंटली म्हणजे स्वतंत्र असते. त्याच्यानंतर दुसरा पहा मित्रांनो, कॅपेबल फॉर परफॉर्मिंग ऑल एसेन्शियल फंक्शन ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. कॅपेबल ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑल फंक्शन. म्हणजे ही कशी असते मित्रांनो, या ओळीचा आपल्याला अर्थ व्हायचा असेल तर कॅपेबल ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इनटू ऑल फंक्शन्स. म्हणजे कोणत्याही जे ऑर्गॅनिझम, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्याच्या प्रत्येक कामाला म्हणजे ऑल फंक्शन्सला एकच कारणीभूत असते, ते म्हणजे सेल असते. आपले ब्रीदिंग असो, आपले एक्सक्रिटरी सिस्टम असो, आपल्या बॉडी फ्लुइड्स असो किंवा न्यूरल कंट्रोलिंग असो,
आपल्या प्रत्येक गोष्टीला एकमेव गोष्ट आधारित असते, डिपेंडेंट असते, ते म्हणजे काय? सेल. सेल ही प्रत्येक गोष्टीचा काय? ऑल फंक्शनला काय करत असते? इंडिपेंडेंटली एक्झिस्टन्स करत असते. म्हणजे पूर्ण याचं काम कोण हातात घेत असते? ही एक सेल पासून हे पूर्ण सेल सायकल चाललेलं असतं मित्रांनो. आता पहा, एनिथिंग लेस दॅन कंप्लीट कॅन सेल लिव्हिंग इंडिपेंडेंटली. आपण सुरुवातीलाच पाहिलं, ही एक एनसीईआरटी मधली लाईन आहे. तर एनसीईआरटी काय म्हणते मित्रांनो, या ठिकाणी पहा, एनिथिंग लेस दॅन अ कंप्लीट सेल कॅन नॉट लिव्ह इंडिपेंडेंटली. म्हणजे जर एखाद्या प्राण्या किंवा एखाद्या वनस्पतीमध्ये एक पेक्षा कमी सेल असेल तर त्याला आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम मानलं जात नाही आणि त्याचे पूर्ण जे फंक्शन्स, ऑल फंक्शन्स असतात ते पूर्ण इंडिपेंडेंटली होऊ शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला एक तरी सेल अवश्य असते. कारण पहा मित्रांनो की बॅक्टेरिया किंवा अमिबा मध्ये जशी एकच सेल आहे, पण त्यांचं पूर्ण काम कसं असतं? ते पूर्ण काम ती एकच सेल भागवलेली असते. म्हणजे त्यांचं ब्रीदिंग असो, एक्सरेटरी असो, बॉडी फ्लुइड सर्क्युलेशन असो, वेगवेगळे काम, ऑल फंक्शन्स ती एकच सेल करायलेले असते. त्यालाच म्हणतात की जर एखादी काही वनस्पती किंवा काही प्राण्यांमध्ये एक पेक्षा जर कमी सेल असेल तर तो प्राणी लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हटला जात नाहीये. आता पहा मित्रांनो, आता आपण आपलं पूर्ण विसरू शकतात किंवा आपलं नाव विसरताल किंवा एखाद्या बाय चान्स पूर्ण गोष्टी विसरताल, पण आपले जे आपण 5वी ते 10वी मध्ये शिकलेले आहे ते म्हणजे सेल इज द फंडामेंटल युनिट ऑफ द लाईफ. म्हणजे सेल कसा आहे? सेल इज द फंडामेंटल युनिट ऑफ अ लाईफ. म्हणजे लाईफचं फंडामेंटल युनिट काय आहे? तर लाईफचं फंडामेंटल युनिट आहे ते म्हणजे सेल. सेल मध्ये स्ट्रक्चरल अँड द फंक्शनल. म्हणजे ते स्ट्रक्चर घडवण्यासाठी सुद्धा सेल महत्वाचे असते आणि फंक्शन करण्यासाठी सुद्धा आपल्याला सेल महत्वाचे असते. त्याच्यामुळे म्हटलं जातं की सेल इज द फंडामेंटल युनिट ऑफ द लाईफ. हे आपण 5वी ते 10वी मध्ये अतिशय डीप मध्ये पाहिलेलं आहे. आपल्याला एवढंच लक्षात राहू द्यायचं की सेल इज द बेसिक फंडामेंटल युनिट ऑफ द लाईफ अँड दे आर द स्ट्रक्चरल अँड द फंक्शनल. म्हणजे आपलं पूर्ण बॉडी किंवा वनस्पतीचा असो किंवा ॲनिमल्सचं जे स्ट्रक्चरल, बॉडी स्ट्रक्चरल तयार करायचं असेल तर त्याच्यामध्ये अतिशय महत्वाचा घटक सेल अँड त्याचं फंक्शन, त्याचे जे वर्कआउट करायचंय त्याच्या सुद्धा साठी उपयुक्त गोष्ट म्हणजे फंक्शनल युनिट आहेत. तर पहा मित्रांनो, आता आपण सायंटिस्ट कॉर्नर पाहणार आहोत. आता आपण असे काय सायंटिस्ट पाहणार आहोत की त्यांनी सेलचा कशा प्रकारे शोध लावला आणि कोणत्या सायंटिस्टने कोणत्या सेल स्ट्रक्चरल म्हणजे कोणत्या सेल पार्टचा शोध लावला हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हे सुद्धा आपल्याला नीटच्या प्रिपरेशन मध्ये महत्वाचं ठरण्यात येतं. कारण याच्या अगोदरच्या पेपर मध्ये दरवर्षी एक ना एक प्रश्न या सायंटिस्ट वर पडत जात असतो. म्हणजे या सायंटिस्ट कोणत्या सायंटिस्टने कशाचा शोध लावला याच्यावर एक प्रश्न पडतो. त्याच्यामुळे आपल्याला या सायंटिस्ट कॉर्नर अतिशय महत्वाचा असतो. त्याच्यामुळे आपण एनसीईआरटी रीडिंग करत असताना सुद्धा आपण या सायंटिस्ट कॉर्नरला विसरून किंवा पुढे न जाता हा सायंटिस्ट कॉर्नर एकदा तरी आपण रिव्हिजन मध्ये घेतलेला असावा. त्याच्यामुळे आता आपण सायंटिस्ट कॉर्नर कडे पाहू मित्रांनो. आता हे आपण सेलचं पाहिलं. आता आपण काय पाहणार आहोत? सायंटिस्ट कॉर्नर पाहणार आहोत मित्रांनो. या ठिकाणी मी हेडिंग सुद्धा मोडत आहे. आता आपण काय पाहत आहोत? या ठिकाणी आपण पाहत आहोत सायंटिस्ट. मी काय लिहितो? या ठिकाणी मी लिहित आहे सायंटिस्ट. या ठिकाणी लिहित आहे सायंटिस्ट कॉर्नर. म्हणजे या ठिकाणी आपण फक्त आणि फक्त सायंटिस्टचाच अभ्यास करणार आहोत. तर पहा मित्रांनो, सायंटिस्ट कॉर्नर मध्ये 1 नंबरला सायंटिस्ट येतात ते म्हणजे रॉबर्ट हुक. रॉबर्ट हुक यांनी डिस्कवर्ड सेल. म्हणजे यांनी पहा मित्रांनो, आता आपण 1 मध्ये पाहणार आहोत रॉबर्ट. यांचे नाव सुद्धा सारखे असल्यामुळे आपल्याला स्पेलिंग मध्ये अतिशय लक्ष द्यायचं आहे. रॉबर्ट हुक. रॉबर्ट हुक यांनी काय कशाचा शोध लावला? डिस्कवर्ड सेल. बट या ठिकाणी एक ट्विस्ट आलेला आहे. त्यांनी जे शोध लावला मित्रांनो, याच्यामध्ये अनेक स्टुडंट कन्फ्युज होतात. रॉबर्ट हुक यांनी शोध लावलेला आहे पण ते डेड सेलचा म्हणजे मेलेल्या पेशीचा त्यांनी काय केलेला आहे? शोध लावलेला असेल. पहा मित्रांनो, ते किती हुशार असतील की त्यांनी एक डेड सेलचा एक आपल्यासाठी डिस्कवर केलं आणि त्यांनी ती सुरुवात केलेली आहे. म्हणून त्यांना ग्रेटेस्ट सायंटिस्ट सुद्धा मानलं जातं या रॉबर्ट हुक यांना.
आता सेकंडला आलेले आहेत पहा मित्रांनो, सेकंडला कोणते सायंटिस्ट आलात ते म्हणजे अँटन ऑन लिवन-हुक. पहा मित्रांनो, त्यांचे नाव अवघड आहेत पण ते आपल्याला लक्षात ठेवणे आपलं कर्तव्य आहे. अँटन ऑन, ते आपण असे काही टेक्निक पाहणार आहोत की ते आपल्याला पूर्ण नाव लक्षात राहतील. अँटन ऑन लिवन-हुक, काय नाव आहे? अँटन ऑफ लिवन-हुक. आपल्या फिंगर टिपवर आपल्याला ह्या सेल द युनिट मधल्या सायंटिस्टचे नाव पाहिजेत, कारण हे अतिशय महत्वाचा चॅप्टर आहे. अँटन ऑन लिवन-हुक यांनी डिस्कवर्ड लिव्हिंग सेल. पहा मित्रांनो, यांनी कसं केलेलं आहे? यांनी सेलचं डिस्कवर केलेलं आहे. बट हे रॉबर्ट हुक यांनी कसं केलं तर डेड सेलचं, आणि अँटन ऑन लिवन-हुक यांनी कशाचं केलेलं आहे? लिव्हिंग सेलचं. पहा मित्रांनो, हे कारण हे बहुतेक आपले हे चुलत भाऊ असतील, कारण यांचं नाव काय दिलेलं आहे आपण लक्ष देऊन वाचलं तर अँटन ऑन लिवन-हुक, आणि या रॉबर्ट हुकचं नाव काय दिलेलं आहे? डिस्कवर्ड सेल, डेड सेल. यांनी डेड सेलचा शोध लावला आणि त्यांच्या चुलत भावाने आपल्याला म्हणण्यात येईल की अँटन ऑन लिवन-हुक यांनी लिव्हिंग सेलचा. लक्षात ठेवा, हे आपण जे एक कन्सेप्ट आपण जे या ठिकाणी एक काय देत आहोत, एक पॉइंट देत आहोत, ते म्हणजे चुलत भाऊ. चुलत भाऊ म्हटल्या आपल्याला लक्षात येईल की रॉबर्ट हुक यांनी कशाचा शोध लावला होता? त्यांनी डेड सेलचा लावला होता, आणि त्यांच्या चुलत भावाने त्यांच्यावर जळून त्यांनी कशाचा शोध लावलेला आहे? लिव्हिंग सेलचा शोध लावलेला आहे. म्हणून त्यांचं नाव आहे अँटन ऑन लिवन-हुक, डिस्कवर्ड बाय अ लिव्हिंग सेल. आता पहा, आपण आता 3 आणि 4 हे 2 झाले, आणखी 2 सायंटिस्टचा अभ्यास करू. तर पहा मित्रांनो, हे 2 सायंटिस्ट आपल्याला पाहिलेत. आता आपण आणखी 2 सायंटिस्टने कशाचा शोध लावला हे पाहू. आता तिसऱ्या नंबरला येतात मित्रांनो, थर्ड नंबरला येतात ते म्हणजे रॉबर्ट ब्राउन. काय नाव आहे? रॉबर्ट ब्राउन. थर्ड नंबरला येतं म्हणजे ते म्हणजे रॉबर्ट ब्राउन. या सायंटिस्टने कशाचा शोध लावलेला आहे? 1831 मध्ये या रॉबर्ट ब्राउन या शास्त्रज्ञाने डिस्कवर्ड न्यूक्लियस. पहा मित्रांनो, या न्यूक्लियस बद्दल एक गोष्ट तुम्हाला सांगतो. या ठिकाणी फर्स्ट मी लिहून घेतो, न्यूक्लियस डिस्कवर्ड किंवा आपण काही म्हणू शकतो, इंग्लिश आपल्या म्हणण्यानुसार चालली पाहिजे. रॉबर्ट ब्राउन. पहा मित्रांनो, रॉबर्ट ब्राउन या शास्त्रज्ञाने 1831 साली या सेल मधला एक पार्ट असतो, जसा आपल्या ह्युमन मधला ब्रेन. पहा मित्रांनो, आपण जसं ब्रेन किंवा कॅम्प्युटरचा मेंदू जसा आपण सीपीयू ला मानला जातो, अगदी त्याच प्रकारे आपला मेंदू सुद्धा आपला सीपीयू मानला जातो. त्या प्रकारे त्यांनी रॉबर्ट ब्राउन या शास्त्रज्ञाने 1831 साली या सेलचा मेंदू म्हणजे न्यूक्लियसला शोधून काढलं. हे सुद्धा महत्वाचे सायंटिस्ट ठरले, त्यांना सुद्धा ग्रेटेस्ट एक अवॉर्ड मिळालेला आहे. आता 4th नंबरला येतात ते म्हणजे काय? रॉबर्ट ब्राउन पाहिले. आता ई मायक्रोस्कोप. आता पहा मित्रांनो, हे 3 शास्त्रज्ञ आपल्याला पाहिजेत. सॉरी, मी 4 म्हटलं, बट आपल्याला 3 शास्त्रज्ञांचे नाव लक्षात राहू देऊन त्यांचं हे लक्षात राहू द्यायचे. फर्स्टला आपण रॉबर्ट हुक पाहिले, सेकंडला आपण अँटन ऑन लिवन-हुक पाहिले, थर्डला आपण रॉबर्ट ब्राउन पाहिले. आता आपण ई मायक्रोस्कोप. आता जे आपण मायक्रोस्कोप पाहतो, मायक्रोस्कोप म्हणजे काय तर जीवजंतू पाहण्याचं काय असतं? जीवजंतू पाहण्याचं एक काय म्हणतात त्याला आपण प्रोडक्ट किंवा एक गोष्ट मानतो, ई मायक्रोस्कोप. तर पहा मित्रांनो, ई मायक्रोस्कोप 1950 म्हणजे 1905 साली ई मायक्रोस्कोपचा शोध लावला. डिटेल्स ऑफ द सेल लाईफ म्हणजे हे सेल कशाद्वारे पाहिलेत तर हे सेल मित्रांनो या ई मायक्रोस्कोप द्वारे पाहिलेत, म्हणून त्यांना काय म्हणतात? डिटेल्स ऑफ द सेल. डिटेल्स म्हणजे त्या जे सेलचे डिटेल्स आहे ते कशाद्वारे लावले म्हणजे हे न्यूक्लियस शोधला, ते कशाचा वापर करून शोधण्यात आला तर ते ई मायक्रोस्कोपचा वापर करून शोधण्यात आलेला आहे मित्रांनो. सेल मेम्ब्रेन अँड रायबोसोम वेअर सीन. तर पहा मित्रांनो, तर या ई मायक्रोस्कोप मध्ये आपल्याला सेल मधलं काय पाहायला मिळालं? फर्स्ट नंबरला पाहायला मिळालं सेल मेम्ब्रेन म्हणजे सेलचं कवच, म्हणजे जे सेलची बाहेरची लेयर असते तिला सेल मेम्ब्रेन म्हणतात. अँड रायबोसोम, त्याच्यामध्ये रायबोसोम म्हणजे प्रोटीन फॅक्टरी, म्हणजे ज्या ठिकाणी प्रोटीन्स
कॅल्शियम जे त्याचे अतिशय महत्वाचे घटक असतात, त्याची फॅक्टरी असते, त्याला रायबोझोम म्हणतात. आणि ते कशात पाहायला मिळालेले, ते आपल्याला पाहायला मिळालेले म्हणजे ई मायक्रोस्कोप मध्ये या शास्त्रज्ञाने पाहून दाखवले. त्याच्यामुळे आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला एनसीईआरटी मध्ये दिलेले. फक्त आणि फक्त आपल्याला काय करायचं आहे तर त्यांचे नाव आणि त्यांनी कशाचा शोध लावला हे आपल्याला लक्षात राहू द्यायचं. आपल्याला त्याच्या पलीकडे काही करायची गरज नाही. त्याच्यामध्ये आपल्याला अतिशय एक म्हणजे 4 गुण आपल्याला प्राप्त होऊ शकतात. ते पण आपल्या सिंपल एक कन्सेप्ट क्लिअर असला तर आपल्याला 4 म्हणजे ते 100% काय आहे ते येण्यामध्ये सक्षम आहे. म्हणजे दरवर्षी जे नीटचा पेपर काढतात ते दरवर्षी त्याला हा कन्सेप्ट टाकतच असतात, कारण हा कन्सेप्ट अतिशय महत्वाचा आहे. आता आपण 3rd नंबरला आता पाहू आपण सेल थेअरी. आता ही सेल थेअरी आपल्याला एनसीईआरटी मध्ये स्पेशल एक पॉइंट टाकून दिलेले आहे. त्याच्यामुळे आपल्याला ही सेल थेअरी सुद्धा महत्वाच्या पद्धतीने पाहायची आहे. तर पहा मित्रांनो, आता काय पाहणार आहोत आपण, आता पाहणार आहोत आपण सेल थेअरी. सेल थेअरी म्हणतात त्याला. सेल थेअरी 1838 म्हणजे 1838 साली काय झालं तर 1838 साली स्किल्डन काय म्हणत आहे स्किल्डन जर्मन बॉटनिस्ट. पहा मित्रांनो, हे काय आहेत जर्मन एक काय आहेत बॉटनिस्ट. हे स्किल्डन मानलं जातं. बॉटनिस्ट म्हणजे काय तर प्लांट बद्दलची माहिती. प्लांट बद्दलची माहिती कोण म्हणजे सेल कोणी शोधली तर या स्किल्डन म्हणजे जर्मन बॉटनिस्ट. हे काय म्हणतात तर हे काय म्हणतात पहा मित्रांनो, एक्झामिनड काय म्हणतात हे एक्झामिनड मेनी प्लांट म्हणजे अनेक प्लांट त्यांनी काय केलेले आहेत निरीक्षण केलेलं आहे. म्हणजे अनेक प्लांटचं त्यांनी निरीक्षण केलेलं आहे. ऑब्झर्व त्याला काय म्हणतात मेनी प्लांट्स इज ऑब्झर्व दॅट ऑल. त्याच्यामध्ये त्यांना निष्कर्ष काय निघालेला आहे दॅट ऑल प्लांट्स. ते काय म्हणतात दॅट ऑल प्लांट्स आर मेड अप ऑफ. म्हणजे ऑल प्लांट्स मेड अप म्हणजे कशाने बनलेले आहेत मेड अप ऑफ अ डिफरंट सेल. काय म्हणतात ते डिफरंट सेल. म्हणजे मी जेवढं ऑब्झर्वेशन केलं त्याच्यामध्ये मला एवढाच निष्कर्ष निघाला की जे वेगवेगळे प्लांट्स आहेत ते वेगवेगळ्या सेल पासून बनलेले आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये डिफरंट सेल पाहायला मिळालेले आहेत. म्हणजे आता पहा मित्रांनो, माणसामध्ये तरी एकच मित्रांनो, माणसामध्ये तरी एकच प्रकारची सेल पाहायला मिळतं, कारण त्याचं जिनस स्पायसिस काय आहे एक. बट प्लांट्स ही अशी गोष्ट आहे कारण त्यांचं डिफरंट आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ते काय स्केल्डन काय म्हणतात ते एक जर्मन बॉटनिस्ट आहेत. त्यांनी ते शोध लावला 1838 साली. ते म्हणतात की डिफरंट सेल म्हणजे डिफरंट ट्रीज असेल तर त्याच्यामध्ये डिफरंट सेल सुद्धा पाहायला मिळतात. हे झाले एक म्हणजे ही झाली बॉटनिस्ट वरची गोष्ट. आता आपण एक झुलॉजिस्ट पाहणार आहोत. म्हणजे ते म्हणजे आपल्या अॅनिमल्स मध्ये आपल्याच बद्दल पाहण्याची आपल्याला जास्त आवड असते मित्रांनो. आता पहा मित्रांनो, हे झालं 1838 साली त्यांनी शोध लावला. आणि झुलॉजिस्ट यांनी कधी शोध लावला तर झुलॉजिस्ट यांनी शोध लावला 1839 साली. त्यांचं नाव काय आहे स्वान सेल. आता हे स्वान सेल आहे आपण न्यूरल कोऑर्डिनेशन इन द ह्यूमन यामध्ये स्वान सेल म्हणजे एक्झॉन या गोष्टीवर असते. ते आपण न्यूरल कंट्रोल मध्ये पाहिलेले. आता आपण 1839 मध्ये काय स्वान या ब्रिटिश काय आहेत ते जर्मन बॉटनिस्ट थे. हे कोणते थे हे ब्रिटिश झुलॉजिस्ट म्हणजे ब्रिटिश देशातले मानवी शास्त्र म्हणजे थोडक्यात म्हणलं तर अॅनिमल शास्त्र म्हणजे ब्रिटिश झुलॉजिस्ट हे काय स्वान आहे. त्यांनी 1839 साली शोध लावला. ते काय म्हणतात ॲनिमल्स. पहा मित्रांनो, ते म्हणत आहेत ॲनिमल सेल सराउंडिंग बाय अ सेल मेम्ब्रेन. काय म्हणतात पहा मित्रांनो सराउंडिंग बाय अ सेल मेम्ब्रेन. जी सेल मेम्ब्रेन असते, जे सेल असते अॅनिमल सेल मध्ये जी सेल आहे तिच्या भोवताली म्हणजे तिच्या सराउंडिंग एक लेयर आहे, त्याला ते काय म्हणतात सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेनचा शोध कोणी लावला तर या जर्मन
झुलॉजिस्ट या म्हटलं की ॲनिमल सेल मध्ये जी त्यांच्या सराउंडिंग लेयर असते तिला काय म्हणतात, सेल मेम्ब्रेन असं म्हणतात. आता 3 नंबरला काय आहे, प्लांट सेल. आता हे ॲनिमल सेल झालं. प्लांट सेल, प्लांट सेल मध्ये जे सराउंडिंग, आता हे झुलॉजिस्ट असून त्यांनी सुद्धा एक महत्वाची गोष्ट दिली प्लांट बद्दल. ते काय म्हणतात की सराउंडेड बाय अ सेल वॉल. म्हणजे प्लांट म्हणजे वनस्पतीमध्ये जी सेल पाहायला मिळते तिच्या भोवताली जी लेयर आहे तिला काय म्हणतात, तिला म्हणतात की सेल वॉल. म्हणजे तिला सेल वॉल म्हणतात आणि प्राण्यामधल्याला सेल मेम्ब्रेन म्हणतात. हे डिफरन्स आणि काही विद्यार्थ्यांना सुद्धा कळत नाही, ते गलत टिक करतात. ते प्लांट्स म्हणलं की सेल मेम्ब्रेनला टिक करतात आणि ॲनिमल्स म्हणलं की सेल वॉलला टिक करतात. ते आपल्याला करायचं नाही. प्लांट्सला सेल वॉल म्हणतात, ॲनिमल्सला सेल मेम्ब्रेन सुद्धा म्हणतात. असे काही कन्सेप्टनल गोष्ट आहेत जे आपल्याला एनसीईआरटी मध्ये क्लिअर होत नाही, ते आपण या ठिकाणी करत आहोत. हे काय पहा मित्रांनो, हायपोथेसिस ऑल प्लांट अँड ॲनिमल आर मेड अप ऑफ सेल आर प्रोड्युस्ड सेल. पहा एक त्यांनी हायपोथेसिस, तर हायपोथेसिस म्हणजे एक छोट्यात इमॅजिनरी, ते जगाला एकच सांगतात की असं होऊ शकतं. ऑल प्लांट्स, त्यांनी जे म्हटलं होतं ते अतिशय खरं निघालं. ऑल प्लांट्स अँड ॲनिमल्स आर मेड ऑफ सेल ऑफ प्रोड्युस्ड सेल. म्हणजे ते काय म्हणतात की सेल, आता याच्या अगोदरच्या सायंटिस्टला फक्त त्यांनी सेल तयार म्हणजे सांगितलं, पण ते असं म्हणू शकले नाहीत की सेल कशापासून तयार होते किंवा सेलचं उत्पादन किंवा नवनिर्माण काय आहे. तर हे काय एक हायपोथेसिस देतात, म्हणजे ते इमॅजिनरी सांगतात जगाला की ऑल प्लांट्स अँड ॲनिमल्स, प्राण्यामध्ये असो किंवा वनस्पतीमध्ये असो, जी सेल आहे ती तिचं असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे तिचं डिव्हिजन करून, म्हणजे हा जर एक सेल असेल तर याच्यामधला एक छोटासा पार्ट बाजूला टाकून तिथे ग्रो करते आणि एक सेल तयार करते आणि ती तिचा तुकडा टाकून परत एक सेल तयार करते. अगदी अशा प्रकारे ते अनेको म्हणजे बिलियन्स ट्रिलियन्स सुद्धा सेल तयार करू शकतात, कारण सेल ही अतिशय फास्ट ग्रो व्हायलेले असते. स्किल्डन श्वान गॅव सेल थेअरी. स्किल्डन श्वान यांनी काय दोघांनी मिळून काय दिलेलं आहे, सेल थेअरी दिली. स्किल्डन म्हणजे जर्मन बॉटनिस्ट अँड श्वान म्हणजे ब्रिटिश झुलॉजिस्ट. बट इट डिडंट एक्सप्लेन हाऊ न्यू अ सेल अ फ्लाउंड. पहा मित्रांनो, मी जे आता म्हणलं ते काय म्हणतात, त्यांनी फक्त हायपोथेसिस दिलतं. काय म्हटले होते की असं होऊ शकतं, पण त्यांनी तसं म्हटलं आपल्याला पेपरमध्ये कन्फ्यूज केला जाईल की सेल नवीन कोणी सांगितलं तर आपण डायरेक्ट टिक करून याला की श्वान आणि स्किल्डन या दोघांनी सांगितले की असं सेल तयार होईल. बट आपल्याला असं करायचं नाहीये. त्यांनी पुढे एक शास्त्रज्ञ आले, त्यांचं नाव आहे, ते आपण लिहू या ठिकाणी मित्रांनो. ते पण सुद्धा अतिशय महत्वाचे सायंटिस्ट आहेत. रुडल्फ उल्चाव, त्यांचं नाव मला म्हणता येत नाही, काय रुडल्फ वर्चाव. एक म्हणजे रुडल्फ वर्चाव काय म्हणतात, 1859 साली काय म्हणतात पहा मित्रांनो, 1859 साली सेड, ते काय म्हणाले, सेड ओमिनिस काय म्हणतात, त्यांचं एक वाक्य आहे ते सुद्धा आपल्याला नीट मध्ये विचारलं जातं. ओमिनिस सेल्युला काय म्हणतात, ओमिनिस सेल्युला ई सेल्युला. त्याच्यामध्ये हे संस्कृत मधल्यावरून एक वाक्य आहे, ओमिनिस सेल्युला ई सेल्युला. म्हणजे जी सेल आहे, ओमिनिस म्हणजे जी जुनी सेल आहे ती काय करते, ई सेल्युला म्हणजे जुनीच सेल ही काय करत असते, पुढची सेल तयार करत असते. पहा त्यांचा मित्रांनो त्यांचा दिमाग काय असेल, ओमिनिस सेल्युला ई सेल्युला म्हणजे जुनी सेल ही पुढची सेल तयार करते, याला काय म्हणतात, सेल थेअरी टू का फायनल शेप. म्हणजे त्यांनी या ठिकाणी सेल थेअरीला त्यांनी पूर्ण विराम दिलेला आहे, म्हणजे पूर्ण आपल्याला सेल बद्दलची डिटेल पाहायला मिळालेली आहे. त्यांनी जसं म्हटलं ओमिनिस सेल्युला ई सेल्युला म्हणजे जुन्या सेल पासून एक नवीन सेल तयार होते. त्यांचं वाक्य आहे ओमिनिस सेल्युला ई सेल्युला. रुडल्फ वर्चाव 1859 साली त्यांनी या सेल थेअरीला काय दिलेला आहे, पूर्ण विराम दिलेला आहे मित्रांनो. या सेल थेअरीला काय दिलेला आहे, त्यांनी पूर्ण विराम दिलेला आहे. आता आपण काय पाहणार आहोत मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत सेल मधले आरबीसी, डब्ल्यूबीसी, कॉलमनार सेल, नर्व सेल ते कसे असतात. तर हे चार्ट आहे मित्रांनो, हा अतिशय काही एवढा महत्वाचा नाही, फक्त आपल्याला लक्षात राहू दे, ते आपल्याला एनसीईआरटी मध्ये क्लिअर होऊन जाईल. आता आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत
ऑल ओव्हरव्ह्यू ऑफ द सेल म्हणजे सेलचा पूर्ण स्ट्रक्चर, त्याच्यामधले पार्ट्स हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत. आणि ते त्यांचा सुद्धा एक कन्सेप्ट आहे, ते एक 20 ते 25 मिनिटाचा एक कन्सेप्ट आहे. म्हणजे पूर्ण सेलचं स्ट्रक्चर आणि ते एका कन्सेप्ट मध्ये दिलेलं आहे. रायबोझोम, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, त्याच्यानंतर WBC, RBC हे पूर्ण गोष्टीचा आपण सेल थेअरी, सेल मेम्ब्रेन, सेल वॉल काय असते, त्याच्यामधलं डिव्हिजन कसं होतं, कशात प्रोटीन्स असतात, mRNA, DNA कुठं तयार होतो, प्रोटीन्स कुठं, लिपिड्स कुठे, हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत मित्रांनो. थँक्यू. हे आता आपण असाच अभ्यास करत राहणार आहोत.